उरणमध्ये भाजप बहुमत पण नगराध्यक्ष महाविकास आघाडीचा. संख्या कमी असतानाही भावना घाणेकर कशा काय जिंकल्या? राजकीय गणित बदललं, उरणला मिळाली नवी नगराध्यक्ष. नमस्कार, आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल. उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व महाविकास आघाडीच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला असून भावना घाणेकर यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 1448 मतांच्या फरकानं पराभव केला. या निवडणुकीत उरण नगर परिषदेत एकूण 21 नगरसेवकांची निवड झालीय. संख्याबळाच्या दृष्टीनं भाजपचे अधिक नगरसेवक निवडून आले असले तरीही नगराध्यक्षपदाच्या निवडीत राजकीय डावपेच, समन्वय आणि मतदारांचा विश्वास याच्या जोरावर भावना घाणेकर यांनी बाजी मारली. त्यामुळे उरणच्या राजकारणात हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे. विजयानंतर उरण शहरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. नागरिकांचं आभार मानताना भावना घाणेकर म्हणाल्या की उरण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक कारभारासाठी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत काम करणार आहे. भावना घाणेकर यांच्या या विजयामुळे उरण नगर परिषदेच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून आगामी काळात शहराच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित आहेत.